ही शाळा आहे चांदे बुद्रुक येथील. इथं फळा आहे फळा घेऊन. तर या फळ्यावरती कुणीतरी वारंवार अज्ञात व्यक्ती या शिक्षकांना, महिला शिक्षक असतील, पुरुष शिक्षक असतील, याच्यावर काहीतरी लिहून हे लोक गावातील कोणतरी शिव्या देत होती. त्याच्यामुळे यादव PSI यांनी इथं कॅमेरा बसवला होता. पण रात्री तो कॅमेरा अज्ञात व्यक्तीने कोणीतरी दगडाने फोडला, त्यांनी तिथे नेऊन टाकला आहे. या गावकऱ्यांनी सकाळी पोलिसांना फोन केला होता, पण पोलीस काय अजूनही ते आले नाहीत. त्याच्यामुळे मी पोलिसांना विनंती करतो, तुम्ही ह्याचा छाडा लावल्याशिवाय 100% मार्ग नाही. इथं लहान मुलांना कधीही काही धोका होऊ शकतो. अहो कॅमेरा फोडत तुम्हाला या लोकांना अंदाज काय आहे? हे काहीतरी वेगळंच मॅटर आहे. तुम्हाला बाकी मरा तिकडं करायला कुठं तुम्हाला करायचं तिकडं. हे कॅमेरा फोडून असं करून जमतंय कुठं? त्याच्यामुळे या शिक्षक लोकांना मी विनंती करतो, गावात चौकशी केली. या शिक्षक लोक ह्या गावाला कायम सहकार्य करतात. एवढी शाळा जबरदस्त मोठी शाळा आहे, लांबर शाळा आहे, बोरला पाणी, एवढं नियोजन अजून कुठल्या शाळेत बघितलं नाही. त्याच्यामुळे मी शिक्षक लोकांचे आभार मानतो आणि पोलिसांना विनंती करतो, तुम्हाला फोन करून सुद्धा तुम्ही आले नाहीत. बघायला या पाहिजे होतं. इथे रोड आहे, हा कॅमेरा आहे, पूर्ण हे रोड ते रोड सगळं क्रॉस करून सगळे गाड्याचे नंबर सगळे ह्यात गाड्या येत होत्या. हा कॅमेरा फोडल्यामुळे आता इथं काही येऊ शकत नाही. त्याच्यामुळे पोलिसांनी त्वरित दखल घेऊन पत्र दिले पोलिसांना. हो देते पत्र. आज पत्र दिला, सकाळी पत्र दी. पण पोलिसांनी याची वेळीच दखल घ्या. जर का प्रकार काढला की सगळं पोलिसांवर येईन. आणि इथं कुठं स्वयंपाक खोली, लहान मुलं स्वयंपाकाची खोली आहे कुठतरी, त्या स्वयंपाक खोली सुद्धा मध्ये लोक काही संडास करतात. अरे मूर्खांनो, थोडे लाजात राहा. तुम्हाला मुलं असतील, आई वडील असतील, बायको असेल, असं नागन करू. संडास करण्यामध्ये शाळेत सोपं आहे का? असं योग्य नाही. त्याच्यामुळे दोनदा पोलिसांना विनंती केली, अजून तिसऱ्या वेळेस पोलिसांना विनंती करतो, तुम्ही याचा छाडा 100% लावला पाहिजे. जर काय पुढं प्रकार घडला की सगळं पोलिसांवर येईल. बोलाच बोलणार आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदे बुद्रुक अध्यक्ष बोलतोय. तरी वारंवार आम्ही सगळ्या शाळेसाठी प्रयत्न करतो. विशेष म्हणजे महत्त्वाची बाब म्हणजे शाळेतील बोरमधील पाणी गावाच्या पिण्यासाठी आम्ही खुले करून दिले आहे. परंतु जाणून काही गोष्टी अज्ञात व्यक्ती जाणून बुजून ह्या शाळेमध्ये असे खोडचर प्रकार करून शाळेला दूषित परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करावी, अन्यथा 7 दिवसाच्या नंतर मी शाळेमध्ये आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही. याची दखल प्रशासनाने घ्यावी. ही शाळा अशी जबरदस्त आहे. एवढी जबरदस्त शाळा असून लोक अशा खोड्या करू लागले तर एकतर शाळा जलपर शाळा सगळं बंद पडू लागले आहेत. आणि तुम्हाला ही शाळा बंद पडायची का? एवढी बघा कुठली शाळा आहे, कुठची ती शाळा आहे, किती मुलं सगळी इथं 130 पट आहे शाळेचा. लय मोठी शाळा आहे. त्याच्यामुळे ह्या पोलिसांनी बंदोबस्त करावा. जय भीम, जय मल्हार, सत्यमेव जयते, रामकृष्ण हरी, जय शिवराय. तर बोलायची काय? हा बोला. आणि होया नाही पाय असं होय ना, होतं ना. हे ऐकायला कोण करते नाही, जगमारी कोण करते नाही कोणतरी. सकाळी तक्रार मॅडमने सगळे फोन केले, कुणीच हजर नाही राहिले. पोलिसांना फोन केला का? हा त्यांनी मॅडमने केलता ना स्वतः. कोणत्या पोलिसाला फोन केला? आणि कोणच्या केलता पण तपास करा, मी लगेच साहेबाला फोन करतो. अहो साहेब नमस्ते. या काय इकडे मॅटर झालंय चांदे बुद्रुक जिल्हा परिषद शाळेमध्ये. यादव साहेबांनी कॅमेरा बसवलो आहे इथं लोक चोऱ्या पकडासाठी. रात्री साहेब कॅमेरा नाही, यादव साहेब त्या काळात बसवला होता. किती वर्ष झालं? यादव साहेब वैद्यकीय लोकसभा होता बसले हा, यादव साहेब होता, त्यांनी बसवला होता लोकसभा चोऱ्यामुळे. ते रात्री कोणतरी फोडला आहे. त्या शाळेत येऊन हागायचं, हागायचं इथं फळ काहीतरी लिहितं, वाईट बघतं. शिक्षक लोकांना काहीतरी बघतं लिहितं सारखं. ह्याच्यामध्ये झालं पाहिजे. त्याने अर्ज टाईप केलाय. तुम्हाला अर्ज संध्याकाळी किंवा सकाळी पोहोच होईल. हा फिर्याद केली टायपिंग म्हणजे पत्र लेटर केले तयारी. चालतंय साहेब, तक्रार करेन तुमच्याकडे जाऊन. ते काहीतरी बंदोबस्त करा. मला इतक्याला आलोय मी इथं. आणि खरोखर लोकांचं पण नाही, ह्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. सारखंही महिलांना शेतीत लोक. कॅमेरा दाखव. आणि शाळा तर नाही मोठी साहेब, शाळा नाही मोठी जिल्हा परिषदची. असे आम्हाला म्हणलं यादव साहेब बसायचं. यादव साहेबांच्या काळात बसवले. कॅमेरा फोडून चालतंय, तुम्ही काय कोणी बसेल काय तुमच्या आधी बसले काय बसेल काय. हा बरोबर आहे साहेब. तेवढं सहकार्य करा. ते काहीतरी तपासला कॅमेरा पडला तिथं, त्याच्यावर ठसे असतं ना त्याच्यावर पडलेलं. ते गावकरी म्हणणं काहीतरी लफड करून झाले लफड्यात झाले काहीतरी असे.
सांगतो मी. चालते साहेब, करतो मग. बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.